मित्रांनो आज तेजाबरोबर जो पळाला तो म्हणजे मित्रांनो सर्जा 4242 नवीनच नंदी हा. तर दादा काय सांगाल हा सर्जा कुणाचा आहे आणि कुठला आहे? सर्जा आमचं माळशिरस तालुक्यातलं चाकोरे गाव आहे. बरं, चाकोरे गावात आणि चाकोरे मालक गाव. कोण आहेत? मालक आमचे आहे. बरं, आणि कुणाच्या नावाने गाडी पळते दादा? आमचे बंधुराज आहेत. बरं अमित कस्तुरे म्हणून बरं. चाकोरे. बरं दादा, खूप चर्चा झाली तेजाच्या गळ्यामध्ये आज नवीन चेहरा पळताना दिसला. कसं काय पायऱ्याचं नियोजन झालं आणि कसं काय तेजाबरोबर आज पळताना दिसला ते? थोडंसं आपला सर्जा पळतोय पण थोडंसं पैऱ्या वाचून काय अंधारात असं म्हणजे होता, म्हणजे पैरे मिळत नव्हते. बरं पण आमच्या बंधुराचं जरा कॉन्टॅक्ट झालं इंस्टाग्राम थ्रू. आम्ही काय करतो, हां. आपल्याला जो बैल आवडतो त्याला इंस्टाग्रामला मेसेज टाकायचा. त्यांनी जर आपला मेसेज बघितला हां. की दादा नंबर द्या, हां. फोनवर बोलू, बर. फोन करायचा, मग महिना मागं लागायचं. बरं. तसे असे एखादा पैरा मिळतो आम्हाला चांगला. बर. तसंच आज तेजाचं तसंच नियोजन झालं. आणि आज तुम्ही द्वितीय क्रमांक पटकावलाय, कसा अभिमान आहे? आज अभिमान तर सर्जा आमचा खूप आहे, बर. कारण की चांगल्या गाड्यात आज 2 नंबर केलाय. आणि गाड्यांची संख्या पण खूप होती हो, दादा. गाड्यांची 2 संख्या चिठ्ठ्या होती. असल्यामुळं आणि विशेष गाड्यांची म्हणजे संख्या आज जास्त. सेमी पब्लिकने पळून काढलेला आहे. बरं, हो. सेमी पब्लिकने पळून काढलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. तर दादा पहिलीच मुलाखत का? हो, आज म्हणजे एवढं मस्त वाटतंय आम्हाला की कोणतरी आपल्यापाशी पण मुलाखत घ्यायला येतं या. बरं. आणि ते तुमच्याच रिपोर्ट ह्याच्यातून झालेलं आहे की तुमची पहिलीच मुलाखत आहे तुमच्या चॅनलला आमची. बरं, पहिली आणि क्षेत्रातली पहिलीच मुलाखत. हो, ह्या क्षेत्रातली पहिलीच पहिलीच मुलाखत मुलाखत म्हणून पहिली आहे. बरं मित्रांनो, अतिशय सुंदर आणि देखणा सर्जा आहे आणि पळतो पण सुंदर. त्याच्याबरोबर तुम्ही बघितलं असेल कडनी पळाला, मला वाटतं हो, सेमी कडन सेमी काढलं. कडनी सेमी काढला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की त्याच्याबरोबर पळालेला सर्जा 4242 कुठला आहे? तर 4242 का हो? आवडता नंबर आहे का लकी? आवडतात आपला तसा लकी पण आहे, आपलं बुलेटच्या गाडीचा नंबर आहे त्याच्यामुळे बाकी बरं, काय पहिल्यापासून नाही, लकी luckyच आहे, लकी नंबर. पेडगावचं कसं काय नियोजन झालं का? आता या आदत चर्चेत आला दादा. आदत चर्चेत आज आला, म्हणजे तुमच्या ह्याच्या मार्फत आला. अजून तर पेडगावचं म्हणून नियोजन म्हणजे पैरा नाही आम्हाला. बरं, मग काय पायऱ्याला आव्हान करत आहे का मुलाखतीच्या मध्ये? 100% की आपल्या मार्फत 100% पायऱ्याला आम्हाला होईलच काहीतरी चांगलं मिळावं अशीच अपेक्षा आहे आमची. बरं, चालतंय. तुमचं अभिनंदन. आणि हिंद केसरी पेडगावच्या आदत मैदानामध्ये तुम्ही काहीतरी कमाल करून दाखवाल आणि त्या पद्धतीने नंदीतून तुमचा दादा पळतो, त्याचं कर्तृत्व आहे ते आम्हाला भाग पाडतं मुलाखत घेण्यासाठी आणि त्याचं कर्तृत्व बोलत असतं आणि ते जगासमोर आम्ही या मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. तुमचं खरंच खूप अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा आणि सुंदर पैरे करा. मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी सुंदर असं उपमुख्यमंत्री केसरी एक आदत एक बैल मैदान झालं आणि यामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे तेजा आणि त्या जोडीला पळाला सर्जा. मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध जॉकी आहेत विठ्ठल नाना आहेत बुतकर. विठ्ठल नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज बऱ्याच गॅप नंतर बारामती तालुक्यामध्ये जवळपास 6-7 महिन्यानंतर आज मैदान भरलं या ठिकाणी? बैल आजारी होता ना, आत्ताच्या बैलाचं चांगला झाला. आता चांगला झाल्यापर्यंत त्यानं सलग आम्हाला 2-3 आठवडे गुलाल दिला. आणि बऱ्याच गॅप नंतर या ठिकाणी मैदान भरलं, त्याविषयी काय सांगाल? नाही, मैदान चांगलं चांगलं बरोबर चांगलं मैदान केलं बार चांगलं पार पाडलं मैदान. आणि आज मला वाटतं पहिल्याच का कितव्या गटात पळाला तुम्ही? दुसऱ्या गटात. दुसऱ्या गटात पळाला. बरं. आणि सर्जा कुठला आहे हा काय? सारख्या माळशिर साईडचाच आहे, मलाच नक्की सांगता येणार. बरं. आणि आशूला आमच्या सगळं माहिती आहे. आशुने केलं होतं नियोजन. सगळ्यांना उत्सुकता लागली की आता हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान येत आहे मोठं 21 तारखेला आणि 22 तारखेला. तर काय सांगाल, कसं नियोजन असणार आहे? अजून नियोजन तर काहीच केलं नाही. बरं, पण कुठल्या मैदानात नियोजन असणार आहे, ओपनच्या का आदतच्या? नाही, खेळाची चांगल्यातच खेळायचं, आरोग्य तर चांगल्यातच. हा. काय नियोजित पैरे वगैरे काय? नाही अजून काय. कुठले नंदी पाळणार आहे? पायऱ्याला जरी गेलं तरी पैसे मागते, त्यामुळे कोणाला विचारायचं. बरं. कुठले नंदी पळताना दिसतील? सगळे ना की नाही आपल्या भागात महाराष्ट्रात. नाही, तुमच्या दावणीचे कोणते असतील? बघ आता आमचं का आता मग 7-8 आहेत. आता कुठले जवळ म्हणल्या नेणार सगळं, मोठं सगळी मैदान म्हणल्या नेणार. सगळीच नेणार. बरं. आणि आता आपण ओळूयात प्रसिद्ध बैलगाडी मालक अजय शेठ जाधव कलेडोणकर आहेत. अजय शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? नाही, आता एक 10-15 दिवसात बैलांना तिसरा गुलाल केला. तिसरा गुलाल केला. 2 गुलाल 1 नंबरचा दुसरा झाला. बरं. लागलाय बैल पहिल्यासारखा रुटीनला. आता बरं. पेडगावच्या मैदानाविषयी काय सांगाल? तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. आदतमध्ये जास्त इंटरेस्ट वाटतोय का ओपनमध्ये? कुठल्यात पळण्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटतो जास्त? नंदी कुठले? बैल तर ओपन मध्येच पळतील. हां, आदत पण आहे आपली 2-3. किती टोटल नंदी झाले सगळे दावणीला? 8-10 आहेत ती. 8-10 आहेत. त्यातली आदत किती आणि ओपनची किती? आदत 4 आहे ती. हां, आणि ओपन 4. 5 आहेत. 5 आहेत. बरं. सगळ्याच नियोजन करणार आहे का कसं काय? नाही, सगळ्याच नाही, बघू होईल असं. होईल असं.
बरं होईल असं नियोजन करणार आहेत. आज सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो, तेजाची आणि त्याच्या जोडीला पळाला सर्जा. अतिशय सुंदर गाडी पळाली. आणि जॉकी तुम्ही स्वतः का तिन्ही ह्याला नाही मुश्रीफ होता. बरं काय कशामुळं जरा हाताचा प्रॉब्लेम आहे डाव्या जरा. डाव्या हाताचा. तर नाना काय झालंय काय सांगाल का आज का गाडी चालवलेली नाही? नाही पडलेलं आहे, हाताला लागलेलं आहे, त्यामुळे नाही गाडी पळवत. बरं मग आता मग पेडगावचं कसं काय? नाही अजून डॉक्टरांनी सांगितलं 2-1 महिने तर थांबा. 2-1 महिने विश्रांती घेणार मग मुश्रीफच मस्जिद आहे शिष्यच सगळं आहे. हो सगळे शिष्यच आहेत आपण. सगळे शिष्य गाड्या चालवणार अर्थ तुम्ही. नाही. तुम्ही नियोजन फक्त खाली सुट्टीला इथे थांबणार. हा. तरी मी म्हणलं नाना मला मैदानात बऱ्याच वेळा जाताना येताना दिसत आहेत आणि निवांत दिसत आहेत असं जास्त टीम. मैदानात हाणली होती तेजाची गाडी त्यांनी. हां तेजाची गाडी आणली होती. प्रॉब्लेम वाटला नको म्हटलं तर बस बरं 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 हाताचा प्रॉब्लेम वाटला. हाताचा प्रॉब्लेम काय तर दुखतंय. बरं चालतंय लवकर तुमची तब्येत ठीक व्हावी, लवकर हात नीट व्हा आणि येणारे 21 तारखेचं आणि 22 तारखेचं मैदान चांगलं तुमच्या नंदिनी गाजवा ही तुम्हाला शुभेच्छा. आणि पहिरे झाल्यावर सांगाच मला. हो सांग. ठीक आहे ओके चला अजय शेठ धन्यवाद तुम्हाला.